दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करत जात आहेत, कारण की दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे, महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाचे दोन पंच ग्राउंडमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील म्हात्रे आणि सुरेश घरत नामांकित असे पंच. भरपूर वर्षापासून क्रिकेटमध्ये त्यांनी नाव आपलं उंच केलंय. वेलकम मनोज दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला फलंदाज पाठवून द्यायचे आहेत, कारण की क्षेत्ररक्षण लावला गेलाय. गुरुदत्त मानकुले संघाने आपली सलामीची जोडी ग्राउंड मध्ये पाठवून द्यायची आहे. क्षेत्ररक्षण सजवला गेलाय. मानकुली संघाने आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची प्लीज. खूप वेळ झालाय या मॅच साठी. दोन्ही संघ जात आहेत. खरं दोन्ही खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊया आणि चिरुबा कोण संघाला देखील शुभेच्छा देऊया मॅच साठी. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. टाळ्यांच्या गजरात ग्राउंड मध्ये सलामीची जोडी मानकुली संघाची पाहायला मिळत आहे. कमलाकर आणि रुक्षण ही सलामीची जोडी ग्राउंड मध्ये जात आहे. आइए मैच की शुरुआत होती हुई आज के दिन का दूसरा मुकाबला, और बढ़िया मुकाबला है. मानकुली संघ आणि दुसऱ्या बाजूला कोणगाव संघ आहे. पंचांच्या माहिती करता की हा सामना देखील 4 षटकांचा आहे आणि एवढा वेळ थांबला तर फक्त 1 मिनिट थांबा, कारण की हा टेम्पो जर बाहेर गेला तर खूप चांगला वाटेल. आणि मेन गेट लावून घ्यायचे आमचे ऑर्गनाइज कमिटी अँड कमिटी सदस्य, कारण की वारंवार गाड्या देखील आतमध्ये येत आहेत आणि ग्राउंड खूप चांगलं आहे. इंटरनॅशनल लुक दिलाय क्रिकेट ग्राउंडला. जे अनुमान केळानगरी आपण पाहतोय. भरपूर वर्षापासून हा ग्राउंड आपण बघितलं तर मात्र गेली 3 वर्षापासून हा ग्राउंडला खूप चांगला लुक दिलाय. स्ट्राईकवर कमलाकर, नो स्ट्राईकला त्यांना साथ देण्यासाठी रुक्षण आहेत आणि मॅच स्टार्ट होत आहे. रुपचंद, यस मॅच स्टार्ट. आपण नो स्ट्राईकला रुपचंद, स्ट्राईकवर कमलाकर, गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज प्रताप. पहिला चेंडू फुलर लाईनचा चेंडू, इनफिल्डच्या वरतून गॅप मधून चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर मानकुली संघाच्या फलंदाज कमलाकरच्या बॅट मधून निघणारा हा चौकार. एक चांगली सुरुवात, पायाभरणी चांगली केली जाते, फाउंडेशन रचलं जाते पहिल्या चेंडूवर. पहिल्या चेंडूमध्ये दबावामध्ये टाकलाय गोलंदाज प्रताप याला, कारण की पॉवर प्लेचं षटक टिपिकल पॉवर प्ले आपण पाहतोय. चांगली सुरुवात गुरुदत्त मानकुली संघाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी हवं तसा बॅटवर आले नाहीये. शॉर्ट मीडियमवर चेंडूला अडवलं जात आहे. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. 5 धावने कमलाकर व्यक्ती 5 धाव घेतो. संघाची धावसंख्या 5 धावा झाली. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला.
प्रत्येक संघ भरपूर मेहनत करत असतो, नेहमी सकाळी 6 वाजता उठून सराव करत असतो आपल्या होम ग्राउंडवर, आणि मात्र त्यावेळेस अगेन्स्ट जो काही संघ असतो त्या संघासमोर चांगला परफॉर्मन्स करण्याची जी संधी मिळते, त्या संधीचं सोनं करत असताना कमलाकर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस अपील केली जाते जोरदार, पंच दर्शवतात की चेंडू जो आहे एष्ट्यांच्या वरतून जाणारा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. वापसी करते गोलंदाज प्रताप. चांगला मारा केला जातो आता मात्र प्रतापाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे. ग्राउंड नंबर 1 वर पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगभग 20-25 धावा काल दिवसभर आम्ही बघितल्या, मात्र इथे ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही, पहिल्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील. राईट आर्म विकेट. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, शत्रकाच्या डोक्यावरून चेंडू येतोय, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थ्रो व्यवस्थितरित्या करता आलं नाहीये, त्याचं कारण 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2ची मदत 7 धावा धावफलकावर. 7 रन बिना विकेट के नुकसान पर गुरुदत्त मानकोली पहले बल्लेबाजी करती हुई, टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए चेरोबा कोण टीम. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चेरोबा कोण संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढले चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू होते. एक धाव कमला, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज जाऊ शकतो. डगआउटच्या आश्रयाला मात्र धावा कंप्लीट केल्या जातात. पंच सुरेश गरज सर, हा धाव कंप्लीट आहे. यस, धाव कंप्लीट झाले. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 9 धावा धावफलकावर. आंतरराष्ट्रीय आपण पंचांना जर बघितला तर नोटावर असल्यानंतर मान अशी थोडीशी खालती करतात, त्याच प्रकारचा हा निर्णय सुरेश गरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, म्हणून पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉल केला होता. 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव संख्या 9 धावा धावफलकावर. 9 विदाउट लॉस. गुरुदत्त मानकोली टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 9 धावा आल्या आहेत आतापर्यंत. एक फक्त चौकार अजून जर आला तर एक चांगली सुरुवात म्हणजे मानकोली संघाची. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे मानकोली संघाकडे. संदीप आणि सुनील तोफखाना मानकोली संघाचा. मात्र चेंडू हवेमध्ये मिडलचा क्षेत्ररक्षक आहे, अतिशय सुरेख झेल पाहायला मिळते, आणि ज्या विकेटची आवश्यकता होती चेरोबा कोण संघाला तो विकेट प्राप्त केले प्रताप या गोलंदाजाने. पहिला झटका मानकोली संघाला. आउट होणारा फलंदाज डगआउट मध्ये परतते रूपचंद. वैयक्तिक 4 धावांवर आउट झालाय. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात देता आली नाहीये रूपचंद याला. फक्त 4 धावांवर बाद झाल्या. 4 चेंडूमध्ये 4 धावा काढल्या होत्या. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 9 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये रवाना झालाय मानकोली संघाचा सुनील. हार्ड हिटर फलंदाज सुनील. रेड कॅप डेंजर मॅन फलंदाज. पाहूया सुनील याला भरपूर वर्षापासून आपण क्रिकेट खेळताना बघितलंय. आता मात्र संघ जो आहे पहिल्या षटकामध्ये थोडा अडचणीमध्ये आलाय, अडचणीतून बाहेर करावा लागेल. अजून नंदूर आखाडे साहेब देखील आमच्या सोबतच आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गोलंदाजीसाठी सुजित अर्थातच भोला गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अगले मैच के लिए वरालदेवी ताराड़ी और जाली कामतगर दोनों टीम के कैप्टन आपको बिल्कुल टॉस के लिए आना है. यानंतर होणारा सामना वरालदेवी ताराळी आणि जाली कामतगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सुजित सरोली एनच्या टोकाकडून गोलंदाजी करतोय आणि समोर खेळण्यासाठी सुनील सज्ज होत आहे. सुजित टू सुनील. बॅटल चांगला आहे, चांगला गोलंदाज जागेत चांगला फलंदाज. राईट आर्म विकेट. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. चेंडू श्रेष्ठकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेरोबा संघाने देखील चांगली गोलंदाजी करून जय हनुमान सरोली गोळे या संघाला पराभूत केला होता. उत्कृष्ट कामगिरी केली होती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. अपील केली जाते जोरदार. कोणत्या प्रकारचा इशारा नाही पंचांच्या माध्यमातून. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. ज्या प्रकारे गोलंदाजाला लेंथ लाईन प्राप्त झाले पहिल्या 2 चेंडूवर कोणत्या प्रकारचा धाव दिलेला नाहीये. म्हणजे आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ समाप्त झाला, त्याच्यामध्ये 4 चेंडू डॉट झालेले आहेत मानकोली संघ.
पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. पंच दर्शक ऑफ स्टंपच्या बाहेर पकडला गेले फलंदाजाला. म्हणजे याचा अर्थ हा चेंडू आपण पाहतो लेग बायचा धाव मिळेल या चेंडूवर. एक्स्ट्राची मदत मानकोली संघाला. 9 चेंडूमध्ये 5 चेंडू डॉट झाले आतापर्यंत मानकोली संघ. 24 चेंडूचा खेळ असतो मित्रांनो आणि त्या 24 चेंडूमध्ये जर आपण इतके चेंडू डॉट झाल्यानंतर धावा आपल्याला फक्त 40 किंवा 35 धावा पाहायला मिळते. मात्र मानकोली संघ येणाऱ्या फलंदाजामध्ये चांगले फलंदाज आहेत. गोलंदाज सुजित पुन्हा एकदा. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाले. एक्स्ट्राची धाव देखील खर्च झाली या षटकामध्ये. गुड बॉलिंग. कमलाकर खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा लेग कट केले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये. फक्त एकच धाव मिळेल तुम्हाला. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. क्या बात आहे. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. याच गोलंदाजाने पहिला सामना जिंकला होता. कारण की चेरोबा संघाने 33 धावांचं लक्ष ठेवलं होतं जयहनुमान गोवे संघासमोर आणि गोवे संघाला सहजरित्या हरवलं होतं गोलंदाजीच्या माध्यमातून. तीच गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते चेरोबा कोण संघाची. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होत आहे सुनील. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न करतो. हवेमध्ये चेंडू. गोलंदाज उत्कृष्ट कॅच फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 2 प्राप्त करते गोलंदाज सुजित. दुसरा झटका मी म्हणतो 12 झाले तर 24चा झटका दिला मानकोली संघाला. ज्या प्रकारे विकेट प्राप्त केले सुनील हा डगआउटमध्ये परतलाय. ज्या खेळाडूवर जास्त नजर होते मानकोली संघाची त्या खेळाडूने निराश केलाय आणि निराश पावलाने डगआउटमध्ये परतताना सुनील आपल्याला पाहायला मिळतंय. अडचणीमध्ये आलाय मानकोली संघ. 4 चेंडू खेळलाय. एकही धावने केलंय. म्हणजे खाताईने खोलतो तंबूमध्ये परतलाय. असंही मानकोली परिसरामध्ये 2 बँक आहेत. त्याच्यामध्ये तर अकाउंट असेलच. मात्र क्रिकेटमध्ये खातं खोलणं खूप गरजेचं आहे. तर निराश केलंय सुनील याने. नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये गेलाय राहुल. आता राहुल याला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागेल. पार्टनरशिप करावी लागेल. कारण की कमलाकर यांना जास्तीत जास्त संधी द्यावी लागेल. त्याच्या बॅटमधून 6 धावा आलेल्या आहेत. रूपचंदेने 4 धावा काढल्या. त्या सुनील याने खाताईने खोलता तंबूमध्ये आलंय. आणि आता मात्र राहुल नवीन फलंदाज 9 स्ट्राईकच्या दिशेने असेल. स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच कमलाकर. खूप अपेक्षा संघाला कमलाकर याच्या माध्यमातून. बॉडी लँग्वेज सांगत आहे की या चेंडूवर नक्की एक षटकार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. फलंदाज सज्ज होते खेळण्यासाठी. मात्र चेंडू षटकाराचाच होतं. मात्र हवं तसं बॅटवर आलेलं नाहीये. पॉइंटवर चेंडूला उचललं जाते. रनआउटची संधी आहे आणि फलंदाजाला परत डगआउटमध्ये यावं लागेल. म्हणजे राहुल गोल्डन डकवर आउट होतोय. आज चुकीचं क्रिकेट पाहायला मिळेल मानकोली संघाचा. ज्या प्रकारे सरावमध्ये कितीही चेंडूवर कितीही षटकार लावू शकता. मात्र बॅचमध्ये 24 चेंडूचा खेळ असतो. त्याच्यामध्ये निर्धारित 4 चेंडूवर 4 षटकार जरी आले तर तो चांगला क्रिकेटर असतो. मात्र इथे काताईने कोणता तंबूमध्ये गोल्डन डकवर आउट झाले फलंदाज राहुल. स्वप्नात देखील विचार केला नव्हता राहुलने की मी रनआउट होईल आणि आता डगआउटमध्ये येतोय निराश पावलाने. भरपूर चर्चा सुरू आहे की राहुल शेवटच्या चेंडूपर्यंत थांबायला पाहिजे होता. राहुल याला चांगली फलंदाज आहेत. मात्र इथं क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एक चूक आपल्याला मॅच पासून खूप दूर नेऊ शकतो आणि तीच चूक इथे पाहायला मिळाली. नंदू राखाडे आमचे दादा सध्या तरी खुश आहेत कारण की कोणगाव संघाने आतापर्यंत चांगला क्रिकेट खेळले. पहिल्या 2 षटकामध्ये धाव संख्या झाली धाव फलकावर 12. म्हणजे 6 धावाची सरासरी प्रति षटकामध्ये गाठताना आपल्याला पाहायला मिळते. रणजित जात आहे खेळण्यासाठी. मात्र गोलंदाज देखील येतो आपण पाहायला मिळते. दिनेश येतो गोलंदाजीसाठी. दिनेश कमाल आणि धमाल. आतापर्यंत 2 षटकामध्ये 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 12 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे धाव जमा करतायत मानकोली संघ. जर अशा प्रकारची फलंदाजी झाली तर 24 ते 25 धावांचं लक्ष्य पाहायला मिळेल 4 षटकामध्ये. 12 धावा धाव फलकावर 3 विकेट प्राप्त केल्या चेरोबा कोण संघाने आतापर्यंत. रणजित आणि कमलाकर या दोन्ही फलंदाजांना एक चांगली सुरुवात आता मात्र करावी लागेल या 12 चेंडूंवर. कारण की स्लॉगवरचे षटक आहेत. अनामारीचे षटक आहेत. यावेळेस मिस्टाईम झाला हवेमध्ये आणि कमलाकर देखील डगआउटमध्ये परतलाय. निराश फक्त निराश करून ठेवलाय मानकोली संघाला खेळाडूने.
कारण की एकही फलंदाज खेळपट्टी थांबण्याचं नाव घेत नाहीये. 4 फलंदाज बाद झाले आतापर्यंत. गोलंदाजाने दिनेश याने देखील पहिल्या चेंडूवर पहिला विकेट घेतलाय. प्रमोद भोईर बॉल निवड समिती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा 40 प्लस यांच्या माध्यमातून आपलं मी सहर्ष स्वागत करीत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. निवड समिती बोलगावचे एक जबरदस्त क्रिकेटर देखील आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला सामना सुरू ठेवायचा आहे. पंचाने कमलाकर इथं वैयक्तिक त्याच्या बॅट मधून 7 धावा आल्या होत्या. वेलकम, मधुकर महाराज साहेबांचं देखील आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. हा बापा महाराज आहेत आणि आमचे खूप चांगले जवळचे मित्र देखील आहेत. दिनेश अतिशय सुरेख आपल्याला पाहायला मिळते. कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनवर चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक खूप चांगला झालाय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली धावफलकावर 13 धावा. संदीप सँडी याला आता मात्र व्यवस्थितरित्या खेळावा लागेल. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू सरळ आपण बघितलं प्लेटने खेळण्याचा प्रयत्न केला तर एकदम मित इथे सिंगल डबलने फक्त 20 ते 25 धावा बनवू शकतात मानकुली संघासाठी. षटकार चौकार 40 प्लसचा क्रिकेट खेळतायत तर 40 प्लस टार्गेट पाहायला मिळेल. कारण की येणारे अजूनही 9 चेंडूचा खेळ आहे. 9 चेंडूने जरी 18 धावा आले तर एक चांगला टार्गेट देखील पाहायला मिळेल. सुनील म्हात्रे भरपूर वर्षाचा अनुभव पंचांच्या भूमिकामध्ये भरपूर अनेक वर्ष आम्ही बघितलंय आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील कव्हर करताना त्यांना बघितलंय. आणि सुरेश घरत फुलर लाईनचा चेंडू, या चेंडूची जागा ग्राउंड मध्ये नाही तर ग्राउंडच्या बाहेर असं मित्रांनो. आणि तो फटका पाहायला मिळाला नाही आणि वरतून रनआउट. चुकीचा क्रिकेट. एक धाव मिळाली आणि विकेट देखील प्राप्त केलं दिनेश याने. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 8 चेंडूचा खेळ राहिलाय. 8 चेंडूंवर इथून 20 धावा येणं खूप गरजेचं झालंय. चला वरालदेवी ताराले आणि जॉली कामतगर दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं आहे. वरालदेवी ताराली और जॉली कामतगर दोनों टीम के कैप्टन आपको टॉस किया आना है. बिल्कुल नवीन फलंदाज तानाजी संघाचा सेनापती मी म्हणेल. तानाजी शेवटपर्यंत युद्ध जो आहे रडावा लागेल. ग्राउंड मध्ये 8 चेंडूचा खेळ करावा लागेल. 8 चेंडूमध्ये 20 धावा ठोकाव्या लागतील. चेरोबा कोण संघासमोर, कारण की गोलंदाजी खूप चांगली होत आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू बॅकवर घेतले. चेंडू मिड विकेट क्षेत्रावरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू मागे रनआउट होईल असं वाटतंय मात्र थोडस करप थ्रो पाहायला मिळाला. डेंजरस थ्रो झाला असता तर प्रयत्न करावा लागला असता. पंचाने देखील विचार करावा लागला असता. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 16 धावा. 16 प्लस 5 विकेट्स. 5 विकेट बाद केल्यात चेरोबा कोण संघाने. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत. A1 दर्जा गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला मिळते डॉट चेंडू. षटक कंप्लीट झाले ते म्हणजे 3. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावर. 6 चेंडूंचा खेळ राहिले. 15 ते 20 धावा मानकुली संघाला या स्पर्धेमध्ये बांधून ठेवू शकतो. नाहीतर गोलंदाजी करताना भरपूर मेहनत करावी लागेल मानकुली संघाला. संदीप आणि तानाजी खेळपट्टीवर आहेत. 3 चेंडू दोघांनी खेळलेले आहेत. 2 चेंडू संदीप याने, तानाजी यांनी 1 चेंडू. दोघांच्या बॅटमधून 1-1 धाव आली आहे. सिंगल धावला आता मात्र 15 धावांवर नेऊन ठेवावं लागेल. कारण की खूप अपेक्षा आहेत आणि सर्व मानकुलीचे खेळाडू चर्चा करतात खेळाडू कक्षामध्ये की संदीपला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली पाहिजे. मात्र तानाजी याला आपलं रूप आता मात्र हरण करावं लागेल. आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने जर्मन गोवा संघाला पराभूत केला होता तो पंढरी भुईर आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. आपण बघतो फ्री करताना गोलंदाज
गोलंदाज डावखुऱ्या त्याचा गोलंदाज पंढरीराव भोईर फक्त 16 धावा झाल्या धावफलकावर 16. अतिशय सुरेख चेंडू आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. तानाजी डगआउट मध्ये परततोय. असं वाटत नाही की मानकोली संघ खेळतोय आज. मानकोली संघाचा क्रिकेट नाही हा, कारण विकेट 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 फक्त विकेट. कारण की गोलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळते. शिवरोबा कोण संघाची प्रताप याच्या षटकामध्ये 9 धावा गेल्या होत्या. त्यानंतर सुजित भोला याच्या माध्यमातून 3 धावा गेल्या होत्या. त्यानंतर दिनेश याच्या षटकामध्ये 4 धावाने. आता मात्र पंढरी पहिल्या चेंडूवर हा हाय व्होल्टेज झटका देताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. नवीन फलंदाज गेल्या ग्राउंड मध्ये सुधीर. गोलंदाजी करतोय गोलंदाज पंढरी. पुन्हा एकदा हा कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला टर्न केलाय लेग साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त एकच मिळेल. खाली क्षेत्ररक्षण देखील खूप चांगला होता. सिंगलची मदत धावसंख्या झाली आहे धावफलकावर 17 धावा 17. लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा षटक. 4 चेंडूंचा खेळ राहिलाय. मानकोली संघाला इथून 10 धावा जमा कराव्याच लागतील आता मात्र. खरंच आज प्रभावित केले गोलंदाजाने. भरपूर चांगली गोलंदाजी केली. चांगला क्षेत्ररक्षण देखील झालंय. पंढरी पुन्हा एकदा कट केले दरम्यान क्षेत्रावर. क्षेत्ररक्षक काय करत होता. चेंडू सीमेच्या बाहेर फरार झाले. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा नशिबाच्या धावा येतात मानकोली संघाला. कारण की 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 31 रन 21 धावा धावफलकावर. सर्वांना आवडणारा हा आकडा 21. कारण की नेहमी चतुर्थीला 21 मोदकांचा नैवेद्य आपण आगरी कोली बांधव गणपती बाप्पाला दाखवत असतो. तोच आपण पाहतो आणि तोच आकडा आता मात्र मानकोली संघासाठी लकी ठरतोय का पाहूया. कारण की अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवर 2 मोठे फटके. एक टार्गेट सेट होऊ शकतो मानकोली संघाचा. गोलंदाज पुन्हा एकदा पंढरी भोईर. 3 चेंडूचा खेळ राहिलाय. डावखुऱ्या त्याचा हा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सरोली एन कडून आला आहे. मात्र हवेमध्ये आहे. वड कॅच. 2 कॅच या स्पर्धेमध्ये खेळाडू घेतो आपल्याला पाहायला मिळते. दीपक कॅच ऑफ द मॅच मी म्हणेल. ज्या प्रकारची ही कॅच पकडली. 2 झेल मागच्या मॅच मध्ये देखील याच प्रकारची झेल पकडली होती आणि या मॅच मध्ये सँडी याला तंबू मध्ये परत केला आहे दीपक याने. गोलंदाजी फिल्डिंग यानी की क्षेत्ररक्षण देखील खूप चांगला होता. आणि इथे चेरोबा कोण संघ एक चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना. कारण की धावसंख्या झाली 21 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ आहे. 2 चेंडूमध्ये इथून एक 6 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. मात्र गोलंदाजी खूप चांगली झाली. गोलंदाजी तारीफ देखील करू शकतो आम्ही. 2 चेंडूचा खेळ आहे. 25+ धावा जर बनवायचे असतील तर या धावा बनवणं गरजेचं आहे. हो 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 बोल्ड करून ठेवले फलंदाजाला. कोणतीच संधी दिली जात नाही रन करण्यासाठी. ज्या प्रकारची गोलंदाजी होते. सुधीर देखील हा डगआउट मध्ये परतला. सुधीर कारण की विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 8 आउट झाले ना. 8 गडी बाद झालेल्या आहेत. अलॉट तर होऊ शकत नाही कारण की 1 चेंडू बाकी आहे. मानकोली संघ अलॉट नाही होऊ शकत. 1 चेंडू बाकी आहे फक्त. 8 गडी बाद झालेल्या आहेत. म्हणजे आज 8 खेळाडूंचा जो आज मीटिंग असेल त्या टीम मीटिंग मध्ये भरपूर चर्चा असेल. गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. जर नो बॉल टाकला तरच. पण मात्र मला तरी वाटत नाही कारण की एकही धाव एक्स्ट्रा गेले नाही आतापर्यंत. हॅट्रिक वर आहे. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतायत का. मात्र ग्राउंड नंबर 1 वर हॅट्रिक साठी 500 पारितोषिक आहे. ग्राउंड नंबर 2 वर इथे आलेले नाही आहेत आमचे कॅशियर दत्ता तरे.
नंदू राखाडे दादाने आता मात्र 500 रुपये लावलेले आहेत या हॅट्रिक साठी. होईल का हॅट्रिक या चेंडूवर? हो 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 500 रुपये पटकवलेले आहेत. क्या बात आहे. यालाच बोलतात खेळाडूंचं प्रोत्साहन करणं. आणि नंदू राखाडे दादांना मी गेली 5 वर्षापासून बघत आहे. भरपूर प्रेम आहे आपल्या संघावर आणि तितकंच क्रिकेटवर. क्या बात आहे. दादा आता रजा घेत आहेत कारण की पंचायत समिती सदस्य आहेत. भरपूर वेळ दिला या स्पर्धेला. थँक्यू सो मच नंदू राखाडे साहेब. यस यस मी नंदू राखाडे दादांना विनंती करतो आपण संध्याकाळी 5 वाजता ग्राउंड नंबर 1 वर उपस्थित राहायचं कारण की लक्ष जो आहे 21 धावा तरी 22 धावाचं समीकरण सोपं ठेवलं आहे. फक्त 22 धावांचा टार्गेट आहे. वरालदेवी ताराल यांनी जॉली कामतगर संघाच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी यायचं. वरालदेवी ताराल आणि जॉली कामतगर एकाच परिसरातील 2 संघ आपल्या पाहायला मिळतील. लौट चलते मैच की तरफ 22 रन का टारगेट रखा है गुरुदत्त मानकुली टीम ने. चिरुबा कौन टीम के सामने बढ़िया गेंदबाजी की. चारों गेंदबाजों ने प्रताप और सुजीत और दिनेश और पंडरी भोईर ने बढ़िया गेंदबाजी की है. आखिरी ओवर में विकेट की झरी लगी थी. हैट्रिक कंप्लीट किया था पंडरी भोईर ने. बढ़िया गेंदबाजी. दोन्ही सलामीचे फलंदाज ग्राउंड मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक आणि सोबतच आपण पाहतोय या दीपक मुकादम आणि पंढरी भोईर ही सलामीची जोडी खेळपट्टी रवाना झाली आहे. बावीस धावांचं लक्ष्य आहे. समीकरण सोपं आहे. सुनील मालिनी यांना एक सुवर्ण संधी आहे या मॅच साठी. हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे निवड समिती. प्रमोद भोईर वलगावचे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. हॅट्रिक तर घ्यावंच लागेल कारण की लक्ष्य 22 आहे फक्त. या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर ग्राउंड नंबर 1 वर फायनल मॅच खेळायची असेल तर हा मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे मानकुली संघाला. आणि मानकुली संघाला आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. दीपक मुकादम स्ट्राइक वर.
यावेळी चेंडू हवेमध्ये पहिल्या चेंडूवर मिळेल विकेट. मानकोली संघाला स्वस्त्यामध्ये बाद झाल्या दीपक मुकादम. जी चुकी मानकोली संघाने केली होती ती चुकी आता इथं मात्र पाहायला मिळते चेरोबा कोण संघाची, कारण की पहिल्या चेंडू पहिला विकेट प्राप्त केले गोलंदाजाने. गुड स्टार्ट, एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. रत्नाकर याने पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला. गुड बॉलिंग, स्टार्ट चांगली, सुरुवात चांगली आहे. आणि जर सुरुवात चांगली होत असेल तर शेवट देखील गोड होतं. शेवट गोड करण्यासाठी क्षेत्ररक्षण A1 क्वालिटीचा करावा लागेल मानकोली संघाला. आणि चेरोबा कोण संघाला प्रत्येकी चेंडू मागे धाव घ्यायचंय. आता धावांपासून एक चेंडू एक्स्ट्रा आहे. 23 चेंडू आणि 22 धावांची इथे गरज आहे चेरोबा कोण संघाला. रत्नाकर राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडाला आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, कारण की क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळत आहे. सिंगलची मदत चेरोबा कोण संघाचा खाता खोलतो, फलंदाज देखील खाता खोलतो आपल्याला पाहायला मिळत आहे. मोर विकेट. पुन्हा एकदा चेंडू आता मात्र गलीमध्ये गेलाय. एक धाव कंप्लीट होते. प्रत्येक चेंडू मागे धाव जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे चेरोबा कोण संघाचा. समीकरण आहे 24 चेंडू आणि 22 धावा या कोणत्या प्रकारे कंप्लीट होतील चेरोबा कोण संघासाठी की चांगली गोलंदाजी होती. पाहूया आपण, ऐकूया योगी चिकणे ना. रत्नाकरांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र पंढरी माघारी परतावा लागेल. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ते मात्र सबसेला खेळ जोडतोय आणि दुसरा हादरा बसतो. तर मित्रांनो बघा, असं वाटलं होतं की आम्ही अगदी सहज हा सामना आमच्या खिशात टाकणार आहोत. मात्र दीपक यांनी जी चुकी केली, पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीपासून आक्रमकतेवर भर दिला होता. मात्र दीपक यांनी पहिल्या सामन्यामध्ये 20 धावांचं जरी योगदान दिलं, या सामन्यामध्ये गरज असताना पूर्णपणे अपयशी ठरले. दोन्ही सलामीवर माघारी. तर आमच्याशी जोडले जातात आमचे गुणलेखक प्रमोदजी भोईर, गुणलेखक म्हणून आता जोडले जात आहेत. नक्कीच थोडंसं आता आव्हान स्वतःच कठीण करून घेतलेलं आहे. कारण बघा, धावपकार फक्त आणि फक्त 21 धावा होत्या. 22 धावांपर्यंत पोहोचताना तुम्हाला 5 ते 6 धावा प्रत्येक षटकामध्ये घेणं गरजेचं होतं. मात्र दीपक यांनी असा मनसुबा केला होता की आपण पहिल्या षटकात अर्धा सामना आपल्या बाजूने झुकूया. थोडस व्यक्त होतं सामन्यात.
हॅलो, चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. थोडा आपला जो वेळ वाचला होता, धावसंख्या धावपळा कमी होती असं वाटलं की वेळ वाचेल, मात्र इथे थोडासा वेळ वाया गेलेला आहे. सामन्याला मात्र रंगत येणार आहे, कारण पहिले 2 फलंदाज माघारी गेलेले आहेत. पंढरी आणि दीपक. पंढरी आणि फक्त एक धावाचे योगदान दिलं होतं. दीपक खातं सुद्धा अवघड केलं नव्हतं. आमचे गुणलेखक नव्याने ते जाहीर होतात प्रमोदजी. पुन्हा त्याच आवेशाने गोलंदाजी करतोय. बघूया रत्नाकर, कदाचित जशी लिंक तुटली असेल गोलंदाजाची. आणि इथे मात्र लेट कट केलं चेंडूला. शाद थर्मॅनला तिथे जातोय. जंपन गलीला क्षेत्ररक्षण केले जाते आणि एक धाव. धावसंख्या 3. बाहेर धावांचं एक माफक छोटस आव्हान आहे, परंतु रत्नाकर यांनी जिद्द सोडलेली नाही. कुठल्याही प्रकारे अजूनही प्रयत्न सोडलेले नाही, कारण पहिल्या चेंडूवर दीपक सारखा मोहरा गारद झाल्यानंतर चेरोबा कोण कुठेतरी अडचणीत आणि तेव्हा त्याच्या टप्प्याचा चेंडू अगदी सुरेख चेंडू जरी असला तरी स्वतःचा बचाव मात्र केलेले आहे. स्ट्राईक रिटेट केलेली आहे आणि एका षटकाची इथे रत्नाकराची कामगिरी मात्र संपलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकार धावसंख्या होते फक्त आणि फक्त 4. फक्त आणि फक्त 4 यासाठी मित्रांनो की फक्त 5.50 इथे सरासरी होती. सरासरी मात्र गाठता आली नाही. आता मात्र 18 चेंडू जरी शेष असले तरी धावा प्रत्येक चेंडू मागे 1 अशा तुम्हाला 18 कराव्या लागतील. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. सुनील आणि संदीप दोघांनी आपल्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. फलंदाजी करताना सुनील तर सबसे अपयशी ठरले होते. 4 चेंडू खेळून एकही धाव जमा करता आली नव्हती. त्यानंतर संदीप यांनी थोडाफार प्रतिकार केला होता, मात्र त्यांनी सुद्धा 4 चेंडू खेळून 5 धावांचे योगदान दिलं. जे मेन खंदे फलंदाज होते संघाचे, त्यानंतर रणजित सुद्धा होता, त्याला सुद्धा फारसे योगदान देता आलं नाही. अशी जेव्हा फलंदाजी ढेपाळली, एकंदरीत 9 फलंदाज बाद झाले आणि त्याच्यामुळे कुठेतरी संघ मोठ्या अडचणीत आला आहे. असं वाटलं होतं संघाचं नाव ऐकून की हा संघ आज कुठेतरी एक भनाढ्य असा संघ गणला जातोय का. मात्र चेरोबा खोड या संघाने खरोखर अप्रतिम अशी कामगिरी केली. पहिल्या सामन्यातही 33 धावांचं संरक्षण केलं. या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. एकदा पूर्ण. आता मात्र कासवाच्या गतीने फलंदाजी होताना दिसेल, कारण शंभरमध्ये एक म्हणजे कुठल्या प्रकारे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळणार नाही येते. मात्र मोठे फटके मारायला मजबूर करावा लागेल गोलंदाज सुनीलला. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 5. चेंडू मागे 1 अशीच आतापर्यंत सरासरी राहिलेली आहे. सुनील लिडिंग एज यष्टीरक्षकाला पोहोचता येत नाही. स्क्वेअर 55 दिशेने चेंडू जोपर्यंत जाते तोपर्यंत 21 धाव. धावसंख्या 6. आता एक वेगवान चेंडू. आता मात्र कुठेतरी एक चेंडू वजा होते. चेंडू मागे धाव अशी सरासरी होती. आता मात्र कुठेतरी एक चेंडू वजा होते. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल केला जातो. बघा, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो फलंदाज आणि बरोबर गोलंदाजाने हरलेला आहे आणि लगेच एक एक्स्ट्रा थर्डमॅन तिथे क्षेत्ररक्षक पोहोचवलेला आहे. बघूया फायदा होतोय का गोलंदाजाच्या या रणनीतीचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे क्षेत्ररक्षण सभवताना दिसतंय इथे गोलंदाज. इथे माझ्या फलंदाजाचा मनसुर वेगळे चेंडू हवे क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड,
झेल सुटला जातोय, क्षेत्ररक्षक पोचत नाही झेल पर्यंत, प्रयत्न दिसत नाही आपल्याला. 40+ क्रिकेट असल्या कारणाने थोडासा फिटनेसची इथे मला तर वाटते अडचण आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या झालेली होती. नाराज असणार गोलंदाज, खरोखर गोलंदाजाने पूर्णपणे फसवलं होतं सुनील याने. फलंदाजाला का फसवलं होतं? कारण क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला होता, व्यूहरचना केली होती आणि ती व्यूहरचना भिजण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुजित याने. हे रणनीती असते गोलंदाजाची, एक जागा पूर्ण मोकळी ठेवायची जेणेकरून तिथे फलंदाज फटका मारायचा प्रयत्न करेल आणि सापडला जाईल. पुढचा चेंडू मात्र यॉर्कर करून घेतलाय स्वतःला. एक धावेने स्ट्राईक विकेट होते. धावसंख्या पुढे फरकते 9. आता मात्र 13 धावा अजूनही शेष आहेत. सुनील नेट कर केला चेंडूला, चेंडू जातो वेगाने डीप पॉईंट सीमारेषेकडे. एकच धाव, 12 चेंडू शेष आणि बरोबर 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मॅजिकल षटक. बारा चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय संदीप. संदीप बघूया या आता शॉट पूल करायचा प्रयत्न केला तर एक धाव पूर्ण. दुसऱ्याला पुकारा दिला जातो प्रेक्षकांकडून, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक होते. बघा मित्रांनो, रंगतदार क्रिकेट पाहायला मिळतोय, एका धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. आता सामन्यामध्ये खरी रंगत येणार आहे. प्रेक्षकांनी जल्लोष आणलेला आहे या सामन्यात, पाठीराख्यांनी जल्लोष आणलाय. फलंदाजाची सुस्ती उडवलेली आहे पूर्णपणे. पुन्हा एकदा संदीप हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला. मात्र पंच कुठल्याही प्रकारे तिथे आम्हाला फोन करत नाही, म्हणजे आम्ही फलंदाजाच्या खात्यामध्ये ही धाव जमा करणार. बॅटला स्पर्श केलेला हा चेंडू. धावसंख्या 13. 9 धावा दूर आहे संघ अजूनही. चेंडू शेष आहेत 10. हा चेंडू 9 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकापर्यंत ओढणार होता सामना. एक मात्र आता धावची संधी. खराब थ्रो. बघा खराब थ्रो, अतिशय खराब थ्रो. धावचीत झाला असता मात्र एक्स्ट्रा 2 धावा जातात 22च्या रूपाने. अवांतर 2 धावा. निर्धाव चेंडू हाताला होता गोलंदाजाने संदीप यांनी. इथे हाच स्थानाचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो मित्रांनो. धावसंख्या 15. 7 धावांची गरज आहे. हा इथे टर्निंग पॉईंट होऊ शकतोय मित्रांनो. निर्धाव चेंडू जेमतेम होता. डॉट झाला ना बॉल. बघूया काय पंचांना वेळ येतो तिथे. स्ट्राईक त्याच फलंदाजाकडे राहील. निर्धाव चेंडू 8 चेंडू 7 धावांची गरज. बघा त्या 2 धावा ज्या गेलेल्या आहेत ना 22च्या रूपाने, खूप टेन्शन देणारे असतील. अपील केला जातोय. काय घडलंय तिथे बघूया. काय प्लॅनचा अपील केला जातोय. पंचांकडे दोन्ही पंच चर्चा करताना.
बघूया निर्णय खूप महत्वाचा असेल. काय घडलंय तिथे दोन्ही पंच जेव्हा चर्चा करतात तेव्हा दोन्ही खेळाडूंच्या मनामध्ये धडकी भरलेली असते. फलंदाजी करणार असो की गोलंदाजी करणार असो धडकी असते आणि पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. कुठल्या प्रकारे तिथे बाद नाही मात्र निर्धाव चेंडू इथे आता समीकरण बदलते. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 7. हो पडल्यानंतर तेवढा बाहेर निघते चेंडू. क्या बात आहे, क्या गेंदबाजी आहे. मी म्हटलं अगोदर त्या ज्या बाईकच्या 2 धावा गेलेल्या आहेत त्या कुठेतरी निर्णायक ठरणार आहेत दोन्ही संघांच्या बाजूने. बघूया 6 चेंडू 7 धावांची गरज. खराब जेव्हा थ्रो केला होता त्या 2 धावा गेल्या होत्या. फलंदाज बाद झाला असता. एकंदरीत बोला सुजित लगातार 3 चेंडू लगातार निर्धाव केला आहे. म्हणजे गोलंदाजाने पूर्णपणे आपला वचक दाखवला होता भोला याच्यावर, सुजित याच्यावर. 2 बाईकच्या धावा ज्या आल्या नक्कीच कुठेतरी अंतर कमी झालेलं आहे आणि बघूया त्या कुठल्या संघाच्या दृष्टीने निर्णायक ठरतायत. असं वाटलं होतं की 22 धावांचं आव्हान आहे. चेरोबा कोण संघ अगदी धोक्यात आणि थाटामाटात पार करेल 22 धावांचं आव्हान. मात्र दीपक याने चुकी केली. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपला स्वस्तात सर्वात महत्वाचा विकेट स्वस्तात बाद झाल्यानंतर आता संघ बघा कुठल्या अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजाला संघर्ष करण्यासाठी काहीतरी राहिलेलं आहे सामन्यात. खरोखर तिन्ही गोलंदाजांची तारीफ करायला गेलो. रत्नाकर सुरुवातीला 2 झटके दिले, त्यानंतर सुनील, त्यानंतर संदीप यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. क्षेत्ररक्षणाला भेदावं लागेल आता फलंदाज दिनेश मुकादम याला. गोलंदाजी मार्गावर राहुल. आता मात्र डीप पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव. पुन्हा एकदा आमच्या पंचांना चर्चा करायला भाग पाडलेलं आहे. काय अट्टीबद्दल सामना आहे, काय रोमहर्षक सामना आहे, काय तणावामधला सामना आहे. वारंवार पंचांना सुद्धा तिथे विचारविनिमय करायला लागले जाते. फलंदाज बाद. सुनील म्हात्रे सांगतात की फलंदाज बाद आहेत. सुरेश घरत आणि सुनील म्हात्रे दोन्ही एक नावाजलेले पंच, नामांकित पंच. वारंवार कुठल्या प्रकारे घाई गडबड न करता निर्णय देण्यामध्ये घाई न करतात, अगदी विचारविनिमय करून निर्णय देतात. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो आणि यालाच म्हणतात खरी पंचगिरी. पंच सुनील म्हात्रे सर, काय निर्णय आपण कळवायचा आहे
कारण की भरपूर कॉल्स येतात आम्हाला, कारण की मॅच का थांबली असं विचारतात आम्हाला. तर आपण निर्णय लगेच दोघांनी घ्यायचा आहे. सुरेश घरत आणि सुनील म्हात्रे दोन्ही पंच. अंपर डिसिजन, लास्ट डिसिजन मानकुली संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. यस, गणेश ठाकरे पाहायचं आपण ग्राउंडमध्ये काय झालं आहे. निर्णय थांबला आहे. पंचांना आपण कॉन्टॅक्ट करायचं आणि प्रमोद भोईर आपण देखील जायचं. वेलकम विलास बालू, भिवंडी 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र फक्त 1 मिनिटामध्ये हा रिझल्ट लागेल या चेंडूचा, कारण की समिती निवड तिथे सज्ज आहेत. उपाध्यक्ष देखील उपस्थित झालेले आहेत. संघाचे कर्णधार देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि हा निर्णय जो आहे आता त्वरित लागणार आहे आम्हाला.
मान्य करायला लागेल. तर इथे परीक्षण केलं जात आहे. 23 किलो पाहून जो निर्णय असेल तिथे समक्ष आम्ही समालोचक आहोत. त्यानंतर आपल्या भिवंडी ग्रामीण फुटबॉल क्रिकेट लीगचे उपाध्यक्ष सन्माननीय विलास बालू सर हे सुद्धा तिथे आहेत. दोन्ही पंच आहेत. प्रमोद भोईर हे सुद्धा तिथे आहेत, निवड समिती सदस्य. आणि यांनी जो निर्णय दिला तो दोन्ही संघाच्या कर्णधारांना मान्य करावा लागेल. महालदेवी ताडाली संघ प्रतिस्पर्धी संघ ज्वारी कामतगर दोन्ही संघाचे कर्णधार आपली ऑफिशियल नोंदणी करा. आपल्याला लगेच नाणेफेक करायची आहे. डिसिजन पेंडिंग आहे. दोन पंच आणि आपले सन्माननीय उपाध्यक्ष विलास बालू सर, त्यानंतर प्रमोदजी भोईर निवड समिती सदस्य काय निर्णय देतात बघूया. पंच दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा निर्णय मान्य असेल, भलेही कुठल्याही संघाच्या बाजूने हा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. स्पर्धा लाईव्ह आहे आणि सन्मान करा. क्रिकेटचा सन्मान करा, स्पर्धेचा सन्मान करा आणि आपल्या संघटनेचाही सन्मान करा. आणि त्याहीपेक्षा सन्मान असेल आपले सन्माननीय उपाध्यक्ष विलास बाळू, प्रमोदजी भोईर आणि ज्वारी कामतगर कर्णधार आपल्या प्रतिस्पर्धी कर्णधाराने इथे आपली ऑफिशियल नोंदणी केलेली आहे आणि नाणेफेकीसाठी हजर आहेत. आपणही या ज्वारी कामतगर संघ. पंच आम्हाला डिसिजन कळवायचं आहे जेणेकरून लगेच सामना आपण सुरू करूया. सध्याच्या स्थितीमध्ये 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कुठलाही निर्णय आला असेल तरी आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे कुठल्याही प्रकारचे ते फलंदाज बाद नाही. एकच धाव आणि 5 फलंदाज पुन्हा धावे लागेल. धावसंख्या आहे 16. 5 चेंडू शेष आहेत. धावा पाहिजे होत्या 6.
लिंगा बरं पटकन आता त्यामध्ये सामना चालू होईल. आता काल पुन्हा एकदा रणजित जातोय आपले पतन क्रीज पकडण्यासाठी. सन्माननीय माजी नगरसेवक सचिनजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागत आहे. उत्कृष्ट खेळाडू, आम्ही अनेक वर्ष त्यांचा खेळ सुद्धा बघितलेला आहे. जबरदस्त फटकेबाजी करण्यासाठी माहेर असलेले सन्माननीय सचिनजी पाटील आपलं स्वागत आहे. तर सामन्याकडे वळूया मित्रांनो. 5 चेंडू 6 धावा. रणजित, जेवढी नाराजी आपल्यावर आहे, आपल्या पाटीलांची पूर्ण नाराजी भरून काढावी लागेल याला. नक्कीच हिरो बनायचा असेल, नक्की हिरो बनण्याचा प्रयत्न दिसतो रणजिताचा. जबरदस्त फटकेबाजी, एक धाव पूर्ण. आता दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 आणि चेंडू 5 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे मी पुन्हा एकदा आभार मानतोय. दोन्ही संघांनी निर्णय अगदी मोठ्या मनाने मान्य केला. खरोखर दोन्ही संघाचे कर्णधार गुरुदत्त मानकोली आणि चेरोबा खोन मनपूर्वक धन्यवाद. 4 चेंडू. सन्माननीय तानाजी पाटील बेळगावचे सुपुत्र, आपल्यास विनंती असेल की आपण या मान्यवर कक्षामध्ये जायचंय. तानाजी पाटील आपल्यास विनंती असेल. बघा 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हिरो कोण बनतोय, राहुल की नव्याने दाखल झालेला संजू संजय. चेंडू आदळतोय शरीरावर, एकदा पूर्ण होतोय. आता मात्र ज्या फलंदाजाला स्ट्राईक साठी प्रयत्न केला होता त्या फलंदाजाला अजून खाते उघड झाली नाही. लेग बायच्या रूपाने अवांतर एक धाव होते. 3 चेंडू 4 धावांची गरज. टेन्शन अजून दूर होत नाही चिरोबा कोण संघाचं, कारण जोपर्यंत एक धाव जास्त आहे तोपर्यंत टेन्शन असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. बघूया राहुल सुरेख असा ड्राईव्ह केला एकदम. थोडीशी तिसरी लागतो होते. आणि फलंदाज तर बाद झालेले आहे. मात्र कोण बाद झाले ते धाव संख्या झाली 20. 2 धावांची गरज आहे. चेंडू शेष 2 चेंडू शेष 2 धावांची गरज. काही करू शकते मित्रांनो. अनेक वेळा असे सामने हातातून निसटलेले आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे हे तर आम्ही पहिल्यापासून सांगतच आलेलो आहोत. 2 धावा करणं गरजेचंच आहे तुम्हाला. संजय पतन क्रीज मध्ये पोहोचू शकले नाहीत आणि बाद झालेले आहेत. स्ट्राईक सुद्धा मला वाटतं रिटेट झाले नाही, त्याच्यामुळे पंचांनी तर बाद ठरवलेलं आहे. क्रॉसिंग झाली नव्हती आणि पंचांचा अगदी चोख तिथे निर्णय होते. चांगलं दक्ष अशी पंचगिरी, नजर एकदम तीक्ष्ण होती तिथे. आता मात्र सर्वांचे धडकन वाढलेले आहे, हृदय धडधडणं वाढलेलं आहे. सामन्यातील गरमागरमी वाढलेली आहे. 2 धावांची आवश्यकता. चेंडू शेष 2. कंपल्सरी चेसिंग. क्षेत्ररक्षण एकदम सज्ज होत आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. पंच आमचे सज्ज होत आहे आणि फलंदाज सज्ज होत आहेत. पाठीराखी सुद्धा सज्ज होत आहेत. राहुल वर्सेस नौका फलंदाज. रेकर करण्याचा प्रयत्न चुकी झालेले फलंदाजाकडून. विनाकारण चेंडूचा वेट केला आणि मात्र इथे एक वेगवान चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. मित्रांनो, जेव्हा अशा स्थितीमध्ये सामना असतो तेव्हा फलंदाजाला त्याचं शॉट निवडणं खूप महत्वाचं असतं. इतकी शॉटची निवड केली होती मात्र ती निवड सार्थ ठरली नाही, चुकीची ठरली आणि हवी झाला गोलंदाज राहुल. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय
रंगतदार सामने होता मित्रांनो. सकाळी 33 धावांचं लक्ष्य पार केलं नव्हतं. चोरबा कोण संघाने गोवे संघाचा पराभव केला होता. इथे मात्र 22 धावा काढता काढता आता ते नाकी 9 आलेले आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा होताना दिसते. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सामना म्हणावा लागेल हा. सर्वोत्कृष्ट सामना, कारण 22 धावांचं लक्ष्य समोर असताना पूर्णपणे ढोपाळलेला आहे संघ आतापर्यंत. दोन्ही संघाला संधी आहे. एक चेंडू 2 धावांची गरज. बघूया कोण इथून विजय उत्सव साजरा करतोय. बघूया कोणाला नाचण्याची संधी मिळते. बरोबर आणि गुरुदत्त मानकोली हा संघ विजयी होतोय. विजयी संघाच्या हार्दिक अभिनंदन. हातातून सामना खेचून घेतलेला आहे, तोंडातून घास खेचून घेतलेला आहे. अशक्य वाटणारा विजय प्राप्त करून घेतलेला आहे. मित्रांनो बघा, खेळ यालाच म्हणतात क्रिकेटची जीत.